नमस्कार सगळ्यांना. मी आज गवारीच्या शेंगाची झटपट अशी कुकरमध्ये भाजी कशी बनवतात हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथं बघा मी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याला भाजून घेतला आहे आणि इथं आपल्या दररोजच्या वापरामधले जे मसाला डब्यामध्ये जे मसाले असतात तेच मसाले मी इथं टाकणार आहे. तर इथं बघा मी कुकर गरम करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये मोहरी आणि जिरे पण ॲड करून घेतले आणि दोन्ही पण तडतडल्यानंतर मग त्यामध्ये मी जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो लसूण टाकला आणि लसूण पण थोडासा फ्राय होईपर्यंत ठेवला. आणि कारण थोडासा त्याचा कलर चेंज झाला ना तरच त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं, नाही तर लसूण जर कच्चा असेल तर भाजीमध्ये पण त्याचा जास्त असा फ्लेवर उतरतो. म्हणून त्यामुळं थोडासा लसूण असा भाजू द्यायचा आणि मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर टोमॅटो पण व्यवस्थित असं शिजू द्यायचं आणि मग टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये जे आपल्याकडे मसाले आहेत ते टाकायचं. तरी तुम्ही पहिल्यांदा हळद टाकली, मग थोडा आपल्या घरी जो असतो तो कांदा लसूण मसाला टाकला, थोडंसं गरम मसाला टाकला आणि लाल तिखट जे दररोजचं असतं ते टाकलं. आणि हे सगळं परतत आल्यानंतर मग त्यामध्ये मी जी धुवून घेतलेली गवारीची शेंग होती ते टाकली आणि शेंग टाकून पण व्यवस्थित असं त्याला मसाला कोट व्हावा म्हणून परतत राहिलं. आणि परतणं झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं असतं. तर इथं बघा मी व्यवस्थित असं परतून घेत होते आणि परतत मग थोडंसं आपल्याला असं ड्राय वाटत आल्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मीठ असं ॲड करायचं. तर इथं बघा मी अगोदर मीठ टाकलं आणि त्यानंतर मग आपल्याला जे शेंगदाण्याचं कूट असतं ते टाकलं. इथं मी बारीकच कूट घेतले. तुम्हाला जर इथं मोठड कूट जरी वापरायचं असेल तरी वापरू शकता, छानच होती भाजी. ही भाजी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी खूप छान होते आणि मुलं आवडीनं पण खातात. तर मी इथं एवढी पण अशी ड्राय करणार नव्हते, थोडीशी अशी सरभरीतच भाजी मला बनवायची होती. म्हणून मी यामध्ये थोडंसं जे गरम पाणी होतं ते टाकलं होतं. मी गरम पाणी पण करून घेतलं होतं. तर इथं मी प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणीच टाकत असते. तर इथं बघा मी गरम पाणी टाकलं आणि मग त्यानंतर याला म्हणजे 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्त नाही, कारण गवारीची शेंग लगेच शिजते. तर इथं बघा मी 1 शिट्टी करून घेतली आणि मग शिट्टी झाल्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायची त्याची, कारण पूर्ण जर वाफ नाही गेली ना आपण लगेच म्हणजे शिट्टी झाल्या जर झाकण उघडलं तर यामध्ये कसलंच तेल राहत नाही. पूर्ण भाजी उकळल्यामुळं ती भाजी व्यवस्थित अशी काय होत नाही. तर कुकरची वाफ पूर्ण अशी आपोआप जाऊ द्यायची, आपण घालवायची नाही. तर बघा इथं मग ती वाफ पूर्ण गेल्यानंतरच मी कुकर ओपन केलं आणि इथं बघा किती छान अशी मस्त तरीदार अशी माझी गवारीची शेंगाची भाजी झाली होती. तर ही भाजी मी माझ्या दोन्ही मुलांना, म्हणजे मुलीला मुलाला दोघांनाही टिफिनमध्ये दिली होती. तर खूप टेस्टी आणि व्यवस्थित अशी झाली होती आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडली. तर कशी होती आजची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण भाजी व्हायला खूप वेळ लागतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी कुकरमध्ये झटपट अशी गवारीची शेंग झालं, कुठल्याही भाज्या झालं तर मी जास्ती करून कुकरमध्येच बनवते. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.